राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग क्रमांक 11 या प्रभागातील कार्यालयाचं उद्घाटन आज ज्यांच्या शुभास्ते झालं असे आमचे ज्येष्ठ बंधू खादरभाई, माझे मित्र आयुबभाई, माजी नगराध्यक्ष केरुकर साहेब, नंदुशेठ शाकावार, आमचे नायब साहेब आसिफ पटेल साहेब, सय्यद मोदी साहेब, ॲडव्होकेट रज्जाकभाई, अंकुश देसाई देगावकर, विश्वनाथजी पवार, साजिदभाई, शशिकांतजी टेकाळे, माधवरावजी पुलारी, शरीफभाई, बालाजी गरुडकर, साधकभाई, बारीभाई, जकीभाई, शफाकत देसाई, उपस्थित सर्व प्रभागातील मोठ्या प्रमाणात जमलेले मित्र आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की येत्या 2 डिसेंबरला देगलूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मागच्या निवडणुकीमध्ये आपण कैलासवासी निसारभाईला निवडून दिलं होतं, परंतु त्यांचं अकाली निधन झाल्यानं त्यांचे जे काही स्वप्न होते ते साकार करण्यासाठी आज आपल्याला या भागातून निसारभाईच्या स्मृतीला जागृत करून परत एकदा निसारभाईच्या कुटुंबाला आपल्याला आशीर्वाद द्यायचा आहे. या निवडणुकीला पक्षानं अध्यक्षपदाची उमेदवारी आजच नांदेड येथे जाहीर झाली. आमच्या भगिनी सौभाग्यवती टेकाळीताई यांना देण्यात आलेली आहे. या प्रभागातून माझी पत्नीसुद्धा निवडून लढवत आहे. तर आपल्याला 3 मतदान करायचे आहेत आणि देगलूर शहरातील मध्यवर्ती असा मतदारसंघ आहे आणि हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र गुण्यागोविंदाने राहणारा मतदारसंघ आहे. त्यामुळे या भागातून जो काही संदेश जाईल तो संपूर्ण देगलूर शहरात जातो. त्यासाठी अमन आणि भाईचारा संदेश आपण या भागातून देऊ अशी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे. 2007 ते 2016 या 10 वर्षात पक्षाने केलेलं काम आणि 2017 ते 22मध्ये काँग्रेस पक्षाच्या काळात झालेलं काम, या 2 कामाची तुलना करण्यासाठी आपण पक्षाच्या वतीनं काम करत आहोत. 5 वर्षात देगलूर शहराच्या विकासामध्ये कोणती कामं झाली आणि कोणती दर्जेदार झाली याबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि गेल्या राष्ट्रवादीच्या काळामध्ये देगलूर शहराचे सर्व जे काही मोठे प्रकल्प होते, भुयारी गटार योजना असेल, पाणीपुरवठा योजना असेल, सर्व योजना आम्ही मंजूर केलं होतं आणि कार्यान्वित केलं होतं. परंतु दुर्दैवानं त्यांना त्या योजनाही पूर्ण करता आल्या नाहीत. आजही भूमिगत गटार योजना पूर्णपणे कार्यान्वित होत झालेली नाही. देगलूर शहरात SMG सभागृहाचं अद्यापर्यंत कोणतंही काम झालं नाही. देगलूर शहरातील रस्ते अतिशय खराब दर्जाचे करण्यात आले. या सर्व गोष्टीचा उहाप आपल्याला निवडणूक करायचा आहे. ही निवडणूक जातीपातीवर न जाता आज शहरामध्ये वेगवेगळ्या गोष्टीची चर्चा होत आहे. कोणी सांगते की हे समाज एक झाले, कोणी म्हणते हे समाज एक झाले, पण आम्हाला समाज एकत्र करून नाही तर संपूर्ण शहर एकत्र ठेवून आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची आहे. देगलूर शहराच्या विकासासाठी आपल्याला काय पुढे करायचं आहे ह्या गोष्टी आपल्या निवडणुकीत सांगायच्या आहेत. देगलूर शहराला पर्यायी असा कोणता मार्ग नाही. जोपर्यंत लेणी देणूक एखादा ब्रिज होणार नाही तोपर्यंत शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. देगलूर शहरातील DP रस्ते जर पूर्ण केलोत तर वाहतुकीचं विभाजन केलं जाईल, शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल. केरूर तलावाला आपण 14 कोटी रुपये आणून एक पर्यटन स्थळ करायलोत, त्याचं काम पूर्णत्वाला न्यायचं आहे. देगलूर शहरामध्ये नगरपालिकेच्या मालकीची कुठेही जागा नाही. त्यासाठी आपण वीज गुणवत्ता केंद्राची, सीड पंपची 30 एकर जमीन शासनाला मागणार आहोत. त्यामध्ये 5 एकरमध्ये कब्रस्तान आणि उर्वरित जागेमध्ये नगरपालिका अस्तित्व आल्यानंतर जे काही आपल्याला करता येईल, गोरगरिबासाठी घरकुल योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्लभ असलेल्या लोकांना आपल्याला म्हाडाच्या धर्तीवर एखादी सदनिकाची योजना कार्यान्वित करता येईल का ते आपल्याला पाहायचं आहे. देगलूर शहराचा विकास करत असताना देगलूर शहराचे कामं दर्जेदार झाली पाहिजेत आणि प्रत्येक कामाचं काम करणाऱ्या ठेकेदाराला 7 वर्षाचं बंधन राहिलं पाहिजे, जेणेकरून की त्याला त्या कामाची देखभाल आणि दुरुस्ती करणं गरजेचं होईल. आज आपण पाहतो एखादा रस्ता झाला की 6 महिन्यात, 9 महिन्यात, वर्षात रस्ता खराब होतो. त्यामुळे त्या ठेकेदाराकडे आपण 7 वर्ष जबाबदारी दिली. जसं आता BOTचे रस्ते असतात त्या रस्त्याची देखभाल ते लोक स्वतः गुत्तेदार करतात, तशी आपल्याला योजना आणायची आहे. पाणी पुरवठा, आपल्या तलावात भरपूर पाणी आहे पण आपण दररोज पाणी देऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला नवीन उपाययोजना करावं लागणार आहे. लेंडी धरणाचं अडलेलं पाणी आपल्या करडगड तलावामध्ये आणायचं आहे. तेथून 3.5 दशलक्ष घनमीटर पाणी आपण रोज वापरतो, त्याला आता आपला 4.5 करून घ्यायचा आहे, जेणेकरून शहराला दररोज पाणी पुरवठा स्वच्छता आणि चांगल्या प्रकारे केला जाईल. लवकरच आपल्या पक्षाचा जाहीरनामा आपण सादर करणार आहोत. त्या जाहीरनाम्यामध्ये अल्पसंख्याक समाजातील युवकांना रोजगाराचा प्रश्न असेल, देगलूर शहरातील विकासाची विविध गोष्टी असतील
या सर्व गोष्टीचा आपल्याला त्यामध्ये उल्लेख करायचा आहे। तर मित्रांनो, आम्हाला सर्वांना विनंती आहे की कैलासवासी निसारभाईचे विचार आणि त्यांचं काम त्यांच्यानंतरही आपण त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून अनेक वर्ष करत आलो आहोत। तेच काम समोर चालू ठेवण्यासाठी आपल्याला या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान करायचं आहे। आपल्याला 3 मतं टाकायची आहेत। 3 मतं घड्याळ या चिन्हावर टाकायचे आहेत। त्यासाठी आपण उमेदवाराचं नाव न घेता फक्त घड्याळचा संदेश सगळ्याला दिलात तर आपल्या निवडणूक सोपी जाणार आहे। नाव सांगितल्यानंतर पुढचा माणूस विरोधात कोणा विचारते, पॅनलमध्ये कोणा विचारते, त्यासाठी आपण फक्त शहरात कुठे गेलोत फक्त घड्याळ चिन्ह सांगितलं तर एक चांगला संदेश जातो उमेदवाराकडून आणि मतदाराकडून। त्यासाठी मी आपण सर्वांना परत एकदा विनंती करतो की आपण देवळी शहरामध्ये आणि प्रभागामध्ये कुठे गेलात आपल्या मित्रांना, आपल्या परिवारातील लोकांना, नातलगांना घड्याळ चिन्ह सांगावं, जेणेकरून आपल्याला विकासाच्या मार्गावर शहराला परत आणता येईल। अजून 4 वर्ष काही सरकार बदलणार नाही महाराष्ट्रातलं। अजितदादा हे अर्थमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण चांगल्या प्रकारे शहराचे कामं करू आणि या निवडणुकीमध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं काम करून शहराला परत एकदा विकासरूपी शहर तयार करू। या प्रसंगी आपल्याला इथं बोलावलात, आमचा सर्वांचा सत्कार केलात, त्याबद्दल मी निसारभाई मित्रमंडळाच्या वतीनं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। आपण मोठ्या उत्सवावर उपस्थित झालात, आपले आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।